हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे की तुम्ही आपल्या व्हिडिओसाठी अतिशय उत्सुकतेने वाट पाहत असाल. मी जे 4 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला झालेला असेल, होत असेल. तुम्ही त्यावर अभ्यास करत असाल, नोट्स काढलेले असाल. ओके, आपण जे 4 व्हिडिओजमध्ये जे आपण एक्सप्लेन केलं, ज्याचे आन्सर्स तुम्हाला सांगितले, त्याची वेल प्रिपरेशन तुम्हाला करून घ्यायची आहे. तुमच्या कॉमेंट्स मी वाचतो आहे. सगळ्याच कॉमेंट वाचणं शक्य होत नाही, पण काही ज्या कॉमेंट्स तुमच्या आलेल्या आहेत त्यामध्ये काही कॉमन क्वेश्चन आहे. एक क्वेश्चन होता की सर, या क्वेश्चन बँकवर किती टक्के सिलेबस हा एक्झामिनेशनमध्ये असेल. ओके, पहा, तर आपल्याला हे सायकोलॉजी समजून घ्यायची आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला ते क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेले आहे. एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो की हे क्वेश्चन बँक विद्यार्थ्यांना सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी दिलेली आहे की विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली आहे. विद्यार्थ्यांना एक्झाम सोपी जावी म्हणून हे क्वेश्चन बँक दिलेली आहे की कठीण जावी म्हणून क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर सगळ्यांचे उत्तर तुमचे हे कॉमन असायला पाहिजे की सर, विद्यार्थ्यांना परीक्षा सोपी जावी या उद्देशातून क्वेश्चन बँक बनवण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, आता मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं की 50-60% वरच सिलेबस या क्वेश्चन बँकवर तुमच्या एक्झामिनेशनमध्ये असेल. असं मी कुठल्या आधारावर बोलतो आहे? पहा मित्रांनो, आपल्याला एकंदरीत या वर्षीसाठी 6 लेसन्स आहे आणि त्यांनी 6 पॅसेज एक्स्ट्रॅक्ट आपल्याला टाकलेले आहे. पैकी येणार आहे 1. ओके, सी द सेकंड थिंग. सो फार ॲज रायटिंग स्किल इज कन्सर्न, यू पीपल हॅव टू सॉल्व 4 रायटिंग स्किल्स, राईट. 12 एक्झामला असेल, पैकी 4 सोडवायचे आहे. तुम्हाला तो पेपर पॅटर्न माहिती असेल हे मी अपेक्षा करतो. आणि ज्यांना पेपर पॅटर्न पूर्ण माहीत नसेल तर एक व्हिडिओ मी पेपर पॅटर्नवर अपलोड केलेला आहे, टाकलेला आहे, तो देखील पाहून घ्यावा. तर आपल्याला 4 रायटिंग स्किल आहे आणि त्यांनी 48 रायटिंग स्किल त्यामध्ये त्यामध्ये आहे. मला एक्झॅक्टली मी पूर्ण पाहिलेलं नाही आहे, पण मला सांगा, रायटिंग स्किल देखील त्यांनी खूप एक्झाम्पल त्याला दिलेले आहे. त्यानंतर सो फार ॲज द सेक्शन ऑफ नॉवेल इज कन्सर्न, वी पीपल हॅव 3 नॉवेल्स, राईट. In first novel they have given about 10-12 questions. In second novel, around that is around the world in 80 days, they have given 13 12 13 etc. And in last novel they have given 18 questions. Do you think that 18 question is less number? No. म्हणजे 18 क्वेश्चन कमी नाही आहे. आणि 4 ऑब्जेक्टिव्ह आपल्याला नॉवेलला आहे, त्यांनी 30-35 ऑब्जेक्टिव्ह फॉर्म करून दिलेले आहे. आणि म्हणून जवळपास आपल्याला पूर्ण सिलेबस त्यांनी या क्वेश्चन बँकमध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जास्तीत जास्त मोर दॅन 50%, रिमेंबर, मोर दॅन 50% क्वेश्चन्स वुड बी कवर देअर इन द एक्झामिनेशन, ॲन्युअल एक्झामिनेशन. बरेचशा विद्यार्थ्यांचा एक दुसरा प्रश्न आहे की सर, आम्हाला या नोट्स PDF फॉर्ममध्ये मिळेल का? राईट. आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन एव्हरीथिंग सो फार ॲज द ॲनालिटिकल क्वेश्चन इज कन्सर्न, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन इज कन्सर्न. ओके, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून देखील ते तुम्ही लिहू शकता. आणि इतक्या मोठे क्वेश्चन बँकची PDF तयार करणं, यासाठी मला 4-5 दिवस लागेलच, राईट. आणि इट्स अ व्हेरी टाईम कन्झ्युमिंग जॉब टू राईट एव्हरीथिंग करेक्टली अँड ट्रस्टवर्दी. आणि ते आपण करू शकतो, पण 4-5 दिवस लागेल. जे नॉवेलवर क्वेश्चन फॉर्म झालेले आहे, म्हणजे 10-12 पहिल्या नॉवेलवर, 10-12 दुसऱ्या नॉवेलवर आणि 18 तिसऱ्या नॉवेलवर, है ना. तर हे क्वेश्चन सध्या मार्केटमध्ये कुठेच अवेलेबल नाही आहे. जे मी क्वेश्चन पाहिले त्यापैकी काही क्वेश्चन्स असेल, राईट. आणि विद्यार्थ्यांना ते मेमरी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळं लिहिण्यासाठी थोडेसे टफ जाऊ शकतात, बिकॉज यू नीड टू डू वेल प्रिपरेशन अबाउट द जॉनरा नॉवेल. आणि हा भाग तुमच्यासाठी संपूर्णपणे नवीन आहे. त्यानंतर रायटिंग स्किल आहे.
बरेच विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर अगोदर तुम्ही रायटिंग स्किल घ्या. मित्रांनो, जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगणार आहे. अजूनही आपल्याकडे परीक्षेला वेळ आहे, ते म्हणजे आपला इंग्रजीचा जो पेपर असेल तो 23 एप्रिलला आहे. त्यामुळं आपल्याकडे कमीत कमी 1 महिना आहे आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे आपण तयारी करू शकतो आहे. ओके, चला तर मग आता थेट मी तुम्हाला पॅसेजकडे वळवतो. आपण पॅसेजचे आन्सर पाहूया. त्यासाठी मला कॅमेरा ऑफ करावा लागेल. आपल्याला स्क्रीन पूर्ण दिसायला पाहिजे. अजून तुम्हाला जर काही समस्या असेल तर त्या कॉमेंट्समध्ये मांडा. ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून नोटिफिकेशन मिळेल. प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, राईट. बरेचसे विद्यार्थी खूप चांगल्या कॉमेंट्स करत आहे की सर ऑल दीज व्हिडिओज आर व्हेरी हेल्पफुल, राईट. आणि ते तुमच्यासाठी सोपं जाईल समजून घेणं, कळणं. ओके, चला तर मग मी तुम्हाला आता थेट आन्सरपर्यंत नेतो आहे. तुम्हाला पॅसेज नंबर 5 हा ओपन करायचा आहे आणि आन्सर लिहून घ्यायचे किंवा समजून घ्यायचे आहे. ओके, तत्पूर्वी मी कॅमेरा ऑफ करतो आहे, जेणेकरून तुम्हाला स्क्रीन पूर्ण दिसेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला हा पॅसेज आलेला आहे हा पॅसेज इनटू द वाईल्ड बाय किरण पुरंदरे या टेक्स्टमधून आपल्याला आलेला आहे, बरोबर आहे. चला, तुम्ही टेक्स्ट चांगल्या प्रकारे वाचलेलं असेल असं समजतो आणि आपण थेट आन्सरकडे जाऊया. ओके, सी हिअर A1 is given. Complete the given flow chart about the writer's activity. ओके, रायटर्स ॲक्टिव्हिटी ज्या त्या फॉरेस्टमध्ये ज्याला अनुभव आले लेखकाला ते आपल्याला मांडायचे आहे इथे, आणि तो फ्लो चार्ट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट पॉईंट इज गिवन हिअर ऑलरेडी दॅट इज द रायटर कम्प्लिटेड हिज टास्क सॅटिस्फॅक्टरीली, राईट. लेखकानं त्याचं काम सॅटिस्फॅक्टरी केलेलं दिसून येते. त्यानंतर तुम्ही सेकंड पॉईंट असा लिहू शकता, द रायटर केअरफुली निगोशिएटिंग थ्रू द लीव्ज, राईट. आय रिपीट, द रायटर केअरफुली निगोशिएट टेक्स्टमध्ये याचा आन्सर आहे निगोशिएटिंग. ओके, आणि हेच लिहायला हवं असं नाही, दुसरे पॉईंट पण या ठिकाणी चालते. बरेचसे पॉईंट पॅसेजमध्ये आहे. सो द रायटर केअरफुली निगोशिएटिंग थ्रू द लीव्ज, LEAVES. ओके, त्यानंतर बघा, ही वॉज अलार्म्ड ऑफ अ प्रेडिटर इन द व्हिसिनिटी. जेव्हा व्हेन ही वॉज गोईंग थ्रू द जंगल, he was alarmed of a predator in the vicinity. ओके, जेव्हा रायटर जंगलामधून जात होते त्यांचा रिसर्च करण्यासाठी, तेव्हा त्यांना एक प्रकारे धोक्याची एक सूचना भेटत होती डिफरंट आवाजावरून. ओके, अँड वी नीड टू राईट वन पॉईंट मोर. तुम्ही इथं लिहू शकता, द रायटर ग्रास्प्ड व्हेरियस साऊंड. लेखक वेगवेगळा आवाज ऐकत होते, ग्रास्पिंग करत होते. दीज आर द ॲक्टिव्हिटीज. याच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही लिहू शकता, राईट. ओके, सी द A2 क्वेश्चन. एनलिस्ट द क्ल्यूज विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ लेपर्ड. आपल्याला असे क्ल्यूज मांडायचे आहे या क्वेश्चनमध्ये, या आन्सरमध्ये, जो 2 मार्कला विचारलेला आहे. विच कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अ लेपर्ड. त्या क्ल्यूवरून असं दाखवल्या जाईल की देर इज अ प्रेझेन्स ऑफ द लेपर्ड इन द जंगल. ओके, अँड द आन्सर विल बी देअर इन द पॅसेज सर्टनली. सी, तुम्ही जर हा पॅसेज व्यवस्थित जर वाचून काढला तर तुम्हाला
सगळं या प्रश्नाचं उत्तर मिळेल. पहा इथं हा जो पूर्ण इथूनचा जो पॅसेज आहे यामध्ये सर्टनली त्याचा आन्सर आहे. Why? I try to explain. Because when writer entered in the jungle, langur particularly, they were giving alarming call to other langurs, and the network of alarm calls was expanding its range as partified langurs speeded through the trees near and far, secured their places ऑन ट्री टॉप. पहा जे लंगूर्स आहे त्यांचे प्लेसेस सिक्युअर करून राहिलेले होते, झाडाचे ज्याला शेंड्यावर जाऊन बसत होते. ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण असं म्हणू शकतो की देअर वॉज अ साईन ऑफ लेपर्ड. पुन्हा एक लाईन आहे इथं बघा. ऑल दिस अपहीवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स, दॅट इज लेपर्ड. ओके, सो यू नीड टू राईट दिस अ रँडम आन्सर इन अ व्हेरी गुड वे. चांगल्या प्रकारे तुम्हाला लिहून काढायचा आहे आन्सर, जेणेकरून जो आपला क्वेश्चन आहे हा तिथं प्रूव्ह होईल दॅट देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ लेपर्ड इन द जंगल अँड दीज आर द सायन्स. ओके, आणखी 1-2 पॉईंट त्या एक्स्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया. सी द क्वेश्चन A3 complete. I was like a fox. The writer compare himself to the fox because. See. आता या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्टली तुम्हाला टेक्स्टमध्ये सापडणार नाही. दिस इज ॲनालिटिकल क्वेश्चन, राईट. तुम्हाला स्टेटमेंट करून घ्यायचं आहे की आय वॉज अलोन लाईक अ फॉक्स. लेखकाचं असं म्हणणं होतं की मी त्या जंगलामध्ये एकटाच होतो, लाईक अ फॉक्स, एखाद्या लांडग्यासारखा, राईट. द रायटर कम्पेअर हिमसेल्फ टू द फॉक्स बिकॉज. लेखकानं असं का केलं, स्वतःची तुलना फॉक्ससोबत का करून घेतली. सी, so far as fox is concerned, when fox go for hunt, fox remain alone in the jungle, and there is a possibility to the life of its lives. Similarly, the writer was alone in the jungle, and there is also the danger to the life of the writer. Okay, and that's why writer compare himself to the fox. अशासारखं उत्तर तुम्ही लिहू शकता. State what precautions would you take after finding yourself lost in jungle. See, this is personal response question. What precautions you would take after finding yourself lost in jungle. तुम्ही जंगलामध्ये जर हरवलात तर कुठली प्रिकॉशन्स, कुठली दक्षता तुम्ही घ्याल, असं लेखकाला म्हणायचं आहे, राईट. सो म्हणजे यावर तुम्ही कसं उत्तर लिहाल. So see, after means when a person lost in jungle, he need to take great precautions because there might be possibility that person would be alone there in the jungle, right? And that's why one must be safe and sound from the wild animal. अशा प्रकारे आणि आणखी तुमच्या मतानुसार तुम्ही त्याचं उत्तर चांगल्या प्रकारे लिहू शकता. मी तुम्हाला आयडियाज देतो आहे. पहा, आणखी आता हे तुम्हाला शिकवता सांगता एक समस्या निर्माण झालेली आहे. जशी काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर तुम्ही हळू सांगा, काही विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की सर तुम्ही नोट्स प्रोव्हाइड करा वगैरे वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला देखील काहीतरी करायचं आहे. एक टीचर म्हणून जर प्रत्येक गोष्ट जर विद्यार्थ्यांना सप्लाय होत असेल, ओके, तुम्हाला थोडी देखील तयारी करायची आहे. आणि मी पूर्ण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो आहे. फक्त ते तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. आणि जर माझ्यासाठी जर शक्य होत असेल तर PDF नोट्स देखील कदाचित तुम्हाला प्रोव्हाइड होईल. चला तर मग आता पहा, A5 डू ॲज डिरेक्टेड. द लंगूर इज द मोस्ट
reliable in finding clues in jungle about predators, and hints is given here. Choose the correct alternative that gives the transformation of the given sentence in positive degree. म्हणजे गिवन सेंटेन्सची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे, राईट. द सेंटेन्स इज द लंगूर इज द मोस्ट रिलायबल इन फाइंडिंग क्ल्यूज इन जंगल अबाउट प्रेडिटर्स. ओके, आणि आपल्याला या सेंटेन्सची पॉझिटिव्ह डिग्री करायची आहे, राईट. सी द ऑल ऑप्शन्स. नो अदर ॲनिमल, नो अदर langur. Langur is as reliable. Very few animals in jungle. Okay. See here, number A is the correct answer. आणि तुम्ही पण आणखी करेक्शन पाहायचं की हे दिलेलं सेंटेन्स करेक्ट आहे की नाही आहे. ओके. सी द नेक्स्ट सेंटेन्स. आय camouflage the height. What instruction is given? Simple present tense form. Choose correct alternative that has simple present tense form. Simple present विचारलेला आहे. See the 4 sentences. This one is also I camouflage the height. Okay, this first one is correct. Simple present tenseचं हे वाक्य आहे पहिलं. त्यानंतर बघा A6 बघा. Find out a word from the extract which mean the following. तुम्हाला यावर्षी थोडीशी डिफिकल्टी लेवल फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज या वर्डची आलेली आहे. अँटोनिम्स, सिनॉनिम्स हे पण थोडेसे डिफिकल्टी लेवल थोडी आलेली आहे. आणि यामध्ये तुम्हाला कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग शोधायचं आहे. जसे का तसे वर्डिंग तिथं असेलच असं नाही, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग तुम्हाला शोधायचं आहे. ओके. सी फाइंड अ वर्ड फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन द फॉलोइंग. To hide oneself by covering up with natural or artificial material to mislead the enemy. म्हणजे स्वतःला कवर करून घेणं आणि ते आर्टिफिशियल किंवा नॅचरल ज्या ऑब्जेक्ट आहे त्यानं, जसे झाडाचे पाणी आहे, फांदे आहे, आणि स्वतःला कवर करणं किंवा आर्टिफिशियल गोष्टी किंवा कलर वगैरे चेहऱ्याला लावणं. मटेरियल टू मिसलीड द एनिमी, एनिमीला मिसलीड करण्यासाठी. ओके. सो दिस इज व्हेरी इझी. दॅट इज, पहा इथंच तो शब्द दिलेला आहे, कॉम्प्लेज. कॉम्प्लेज. ओके. COEMOU स्पेलिंग तुम्ही बरोबर लिहून घ्याल पुढे. देन फिनिशिंग द वर्क. आता एक्झॅक्टली शब्द पॅसेजमध्ये सापडणे कठीण आहे, बिकॉज इट इज गिवन in a phrase. So that is wrapping up. एक पहिल्या दुसऱ्या ओळीचं आहे रॅपिंग अप द डे असं पण तुम्ही लिहू शकता. आणि जर आणखी तुम्हाला जर कुठला शब्द दिसत असेल, फिनिशिंग द वर्क मीन्स रॅपिंग अप द डे. पॅसेजच्या सेकंड लाईनमध्येच हा शब्द आलेला आहे. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट जांबा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ द अंबरझरा. ओके. त्यामधलं रॅपिंग अप माय डे हे फ्रेज तुम्हाला लिहायची आहे. किंवा आणखी जर तुम्हाला सापडत असेल एखादा शब्द, तो पण तुम्ही लिहू शकता. देन मेकिंग वनसेल्फ सेफ अँड मेकिंग वनसेल्फ सेफ फ्रॉम डेंजर. सो you may write secure word. Secure word is there. Secure means making oneself safe from danger. Then to successfully walk over. याचं मला अजूनही दिसला नाही करेक्ट आन्सर. हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. ओके. सी द नेक्स्ट पॅसेज. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड सॉल्व द ॲक्टिव्हिटीज. आता बघा, हा जो लेसन आलेला आहे तुम्हाला, हा आहे व्होएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले. ओके. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल टेक्स्ट. एव्हरीबडी मस्ट रीड इट आउट. प्रत्येकाने हा वाचायला पाहिजे. सुंदर थॉट्स यामध्ये आलेले आहे.
चला आपण पॅसेज न घेता आपण थेट आन्सरकडे वळणार आहोत. सी A1 ॲक्टिव्हिटी इज गिवन, दॅट इज कम्प्लीट द गिवन स्टेटमेंट. स्टेटमेंट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट द गिवन स्टेटमेंट नंबर 1. द रायटर गॉट ॲडमिशन इन IIT ॲज. लेखकाला IITमध्ये ॲडमिशन मिळालं कारण ॲज ही. त्याचा आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये सहज सापडते. बिकॉज ही सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी. लेखकांनी फर्स्ट रँक सेक्युअर केलेली होती युनिव्हर्सिटीमध्ये, दॅट्स वाय. आणि त्या दिवसामध्ये IITला ॲडमिशन घेण्यासाठी एंट्रन्सची गरज नव्हती जर कोणी युनिव्हर्सिटीमध्ये पहिला आला असेल तर. आणि म्हणून याचा आन्सर तुम्हाला सहज पॅसेजमध्ये सापडतं. कसं लिहायचं आहे? द रायटर गॉट ॲडमिशन इन IIT ॲज ही सेक्युअर्ड द फर्स्ट रँक इन द युनिव्हर्सिटी. ओके. See the statement second. The poor English of the writer was responsible for. लेखकाची जे पुअर इंग्लिश आहे वॉज रिस्पॉन्सिबल फॉर. कशासाठी रिस्पॉन्सिबल होती? इट मीन्स वाय वॉट चेंजेस हॅज बीन ब्रॉट इन रायटर जस्ट बिकॉज ही वॉज व्हेरी पुअर इन इंग्लिश. सो आन्सर हे पण तुम्हाला टेक्स्टमध्ये सापडेल. पहा मी तुम्हाला कंप्लीट करून दाखवतो, किंबहुना आन्सरच दाखवतो त्यामधलं. आपण असं लिहू शकाल, तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे, गिव्हन सेंटेन्स पण लिहायचं आहे आणि त्यानंतर जे आन्सर तुम्ही लिहाल ते लिहून अंडरलाईन पण करायचं आहे, जेणेकरून व्हॅलीवरला ते चटकन दिसेल. द पुअर इंग्लिश ऑफ द रायटर वॉज रिस्पॉन्सिबल फॉर. सी हिअर द आन्सर इज देअर. सी फॉर. बरेचसं उत्तर आहे पण एक एक्झॅक्ट आन्सर आपण पाहू. फॉर ही हॅड डेव्हलप मीन्स रायटर हॅड डेव्हलप्ड ॲन इन्फॅरिटी ऑफ कॉम्प्लेक्स अँड वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम IIT अँड इवन फ्रॉम मुंबई. ना, हे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्याच्या अगोदरच्या 1-2 ओळी पण तुम्ही तिथं लिहू शकता. सी नंबर 2. Describe the state of mind of the writer when he came from सोलापूर. जेव्हा लेखक सोलापूरवरून मुंबईला येतो तेव्हा लेखकाची एक मनाची स्थिती इथं आपल्याला मांडायची आहे, डिस्क्राईब करायची आहे. राईट. द आन्सर इज देअर इन द पॅसेज. ओके. सी. See, you must write in your own word. It does not matter. At Solapur, I had not seen any building which was more than 3-storied. Mumbai, however, right? Full of skyscraper, etc. So, how you need to write? Means, when writer came from Solapur in Mumbai, at that time, he come across very different thing. He has not seen even 3-storied building there in Solapur, but here in Mumbai, he was experiencing skyscrapers. Okay. Many students and professors in IITs had great command over English language, but writer's English was very, very poor. अशासारखं तुम्हाला लिहिता येते. आणि स्टेट ऑफ माइंड जर दाखवायचं असेल तर लेखकाला पुन्हा सोलापूरला जावंसं वाटत होतं हे सगळं सोडून. सो यू नीड टू राईट ऑल दोज थिंग इन युअर सिम्पल वर्ड. इट डज नॉट मॅटर दॅट यू मस्ट नीड टू एक्सप्लेन एव्हरीथिंग इन अ डिफिकल्ट लँग्वेज. ओके. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. The incident of the insult by senior was
ब्लेझिंग इन डिस्गाईज फॉर रायटर. आता एक इन्सिडेंट आलेला आहे. लेखकाची जी खराब इंग्लिश होती, पुअर इंग्लिश होती, त्या इंग्लिशला चिडवलेलं होतं एका सिनियर विद्यार्थ्यानं. तो इन्सिडेंट पॅसेजमध्ये आलेलाच आहे. पहा, या पॅसेजमध्ये पूर्ण इन्सिडेंट आहे, तो तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून तेच आन्सर सॉल्व करू शकता. पण आपला प्रश्न आहे की हाऊ द इन्सिडेंट ऑफ द इन्सल्ट बाय सिनियर वॉज ब्लेझिंग. म्हणजे सिनियर विद्यार्थ्यानं लेखकाची किंवा लेखकानं जे इंग्रजी तुटकी फुटकी बोललेली असेल त्याची इन्सल्ट केलेली होती. बट बाय अ सिनियर वॉज अ ब्लेझिंग इन डिस्गाईज फॉर रायटर. मात्र तो एक वरदान कसं ठरलं, तो प्रसंग लेखकासाठी वरदान कसा ठरला. निगेटिव्ह इन्सिडेंट, हाऊ रायटर टर्न इट टुवर्ड्स पॉझिटिव्ह वन. तो एक नकारात्मक प्रसंग लेखकानं एक पॉझिटिव्ह वेनं कसा घेतला ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, या पॅसेजमध्ये तुम्हाला पूर्ण तो इन्सिडेंट मिळतो आणि त्याचं जे उत्तर आहे तुम्हाला अट्रॅन्डम स्वरूपामध्ये लिहायचं आहे. म्हणजे ते पसरलं आणि तुम्हाला व्यवस्थित ते लिहायचं आहे. हे खालच्या 1-2 वळीमध्ये पुन्हा वाचून तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. पहा, व्हाय शुड आय गिव्ह अप अँड म्हणजे लेखक हा प्रत्येक गोष्टीमध्ये चांगला होता. मॅथमॅटिक्स लेखकाचं चांगलं होतं. ही यूज टू हॅव आउट ऑफ स्कोरिंग इन मॅथ्समध्ये पूर्ण मार्क्स लेखकाला मिळायचे. अँड व्हाय शुड आय गिव्ह अप अँड दॅट टू फॉर अ सिली अँड स्मॉल थिंग लाईक इंग्लिश. फक्त इंग्रजीसाठी मी हे गिव्ह अप करावं का, सोडून द्यावं का. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमाइंड टू फाईट बॅक. आणि म्हणून मी फाईट बॅक, एक लढा देण्याचा निश्चय केला, एक स्ट्रगल करण्याचा निश्चय केला. सो आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कसं लिहावं लागेल. द इन्सिडेंट of insult by senior was a blazing in disguise for writer. Okay, writer felt humiliated there because his English was not good, but that senior student did the insult of the writer. At that time he decided to leave Mumbai, but suddenly self inspiration sparkled in his mind and he decided to fight all these problems because he was always a fighter and one fight more. ही सुंदर लाईन आहे का कवितेमधली. आय वॉज एव्हर अ फायटर अँड वन फाईट मोर, द बेस्ट अँड द लास्ट. ओके, तर अशासारख्या वळी वगैरे देखील तुम्ही म्हणजे जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला टाकता येतं. चला, एक नेक्स्ट क्वेश्चन बघा. We need a punch to push ourselves forward. Share your experience. तुम्हाला पहिल्यांदा प्रश्नाचं नेचर पण कळलं पाहिजे. We need a punch to push ourselves forward. आपल्याला पुढे जाण्यासाठी कुठंतरी एका असा पंचची गरज असते. म्हणजे एखादा असा इन्सिडेंट आपल्या जीवनामध्ये हवा की ज्याच्यामुळं आपण प्रेरित होऊन आपण पुढे जातो. ओके, सो शेअर युअर एक्सपिरियन्स. तुम्हाला कसं लिहिता येईल याचं उत्तर. प्रत्येकजण वेगवेगळं लिहू शकते, आपापल्या आयडियाज मांडू शकतात. फॉर एक्झाम्पल, इफ यू वॉन्ट टू सक्सीड इन लाईफ वन नीड टू फेस द डिफिकल्टीज. देअर मस्ट बी सम निगेटिव्ह इन्सिडेंट्स इन लाईफ सो दॅट वी मे लर्न अ लॉट अँड वी सर्टनली डू हार्डवर्क, परझवरन्स, एक्सेट्रा. अँड इन दिस वे वी मे गो ऑन अँड ऑन. अशासारखं तुम्ही याचं उत्तर लिहू शकता. आणि कुठल्याही पर्सनल रिस्पॉन्स असो, ॲनालिटिकल क्वेश्चन असो, त्याचं उत्तर तुम्हाला 4 ते 5 लाईनमध्ये लिहायचं आहे. विथ गुड रायटिंग मीन्स ग्रॅमॅटिकल रायटिंग सो दॅट यू विल गेट गुड स्कोरिंग. राईट. तुम्हाला चांगले मार्क्स जर घ्यायचे असेल तर 4 ते 5 वळीमध्ये या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला लिहायचे आहे. विशिष्ट भाग अंडरलाईन करायचा आहे. मी एक सेपरेट व्हिडिओ त्यावर बनवेल की तुमचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे जेणेकरून तुमचा व्हॅल्यूअरवर एक छाप पडेल. वे कसा असला पाहिजे, मार्जिन कशी असली पाहिजे, क्वेश्चन्स कसा
कुठला क्वेश्चन कुठल्या पेजवर लिहायचा आहे, आणि म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला प्रेझेंटेशन मी सांगेल, जेणेकरून चांगलं स्कोरिंग तुम्हाला मिळेल. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. See here, A5, do as directed. And for sentence first is, not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible. And what hints is given here? This is a sentence and hints is given here. Choose correct alternative to rewrite the sentence as a simple sentence. आपल्याला सेंटेन्स रिराईट करायचा आहे आणि सिम्पल सेंटेन्समध्ये आपल्याला चेंज करायचं आहे. राईट. सी 4 ऑप्शन्स आर हिअर. 4 ऑप्शन्स तुम्हाला इथं देण्यात आलेले आहे. आता बघा, सेकंड सेंटेन्समध्ये अँड आलेला आहे, कंपाऊंड सेंटेन्स झालं आहे. डीमध्ये ॲज वेल ॲज आलेला आहे. ओके, त्यामुळं आता शिल्लक राहिलेला आहे ए आणि सी, जेणेकरून आपल्याला दोनपैकी एक हे सिम्पल सेंटेन्स असेल. सी द फर्स्ट वन, आय हॅड व्हेरी वीक व्होकॅबलरी विथ टेरिबल प्रोनाऊन्सिएशन. अँड सी नंबरचं सेंटेन्स आहे, आय डीड हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी अलॉंग विथ टेरिबल प्रोनाऊन्सिएशन. ओके, so I think A number is correct. Okay, I had very weak vocabulary with terrible pronunciation. त्यानंतर बघा, आणखी तुम्ही एक चेक करून घ्यायचं, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. असेल नसेल तर ते सूचना टाकायची. सी द सेकंड सेंटेन्स, आय फेल्ड एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटेड. आता बघा मित्रांनो, इथं ह्युमिलिएटेड हा व्हर्ब केलेला आहे. ओके, आणि आपल्याला सूचना काय आली, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रीराईट द सेंटेन्स यूजिंग द नाऊन फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्डचा आपल्याला नाऊन फॉर्म करायचा आहे. अँड 4 ऑप्शन्स आर हिअर. बघा, आय फेल्ड एक्स्ट्रीमली ह्युमिलिएशन, आय फेल्ड एक्स्ट्रीमली ह्युमिलिएटिंग, I felt extreme humiliation and I felt extreme humiliating. आपल्याला काय करायचं आहे, नाऊन करायचं आहे. पहा सेकंड सेंटेन्स बघा, थर्ड सेंटेन्स बघा, नंबर सी, आय फेल्ड एक्स्ट्रीम ह्युमिलिएशन. सी हिअर, ह्युमिलिएशन इज अ नाऊन अँड एक्स्ट्रीम इज अ ॲडजेक्टिव्ह. एक्स्ट्रीम ह्युमिलिएशन, एक्स्ट्रीम ॲडजेक्टिव्ह झालं, ह्युमिलिएशन नाऊन झालं, अँड दॅट्स वाय थर्ड वन इज मोर करेक्ट. सी द लास्ट क्वेश्चन इन धिस पॅसेज. प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर फॉर लँग्वेज. आता तुम्हाला वर्ड रजिस्टर माहिती असायला पाहिजे. दिस इज अ लिंग्विस्टिक पार्ट. ओके, वर्ड रजिस्टर हा एक एक्सरसाइज आहे, एक लिंग्विस्टिक पार्ट आहे. आता आपल्याला लँग्वेज या शब्दासाठी वर्ड रजिस्टर तयार करायचे आहे. आता वर्ड रजिस्टर म्हणजे काय, तुम्हाला लँग्वेजसोबत रिलेटेड जे शब्द आलेले आहे ते लिहायचे आहे. आता असं इथं म्हटलेलं नाही आहे फ्रॉम द पॅसेज, तुम्हाला तुमच्या मतानुसार पण लिहिता येतं. फ्रॉम द पॅसेज म्हटले असते तर आपण पॅसेजमधून काढले असते, तरी आपण पॅसेजमधूनच लिहायचे जे लँग्वेजसोबत रिलेटेड वर्ड आहे. ओके, कमीत कमी तुम्हाला 4 लिहायचे आहे, 5-6 पण लिहिले तरी चालेल. फॉर एक्झाम्पल, ऑलरेडी शब्द आहे त्या पॅसेजमध्ये व्होकॅबलरी. ओके, देन कन्व्हर्सेशन, vocabulary, conversation, pronunciation, right? Then sentences,
then constructions, colloquial language, एक्सेट्रा आणखी तुम्ही लिहू शकता. ओके, चला तर आपण आता हे 2 पॅसेजेस आज पाहिलेले आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक गोष्ट स्टडी करणार आहोत. तुम्ही व्यवस्थित याला स्टडी करून घ्या. थोडंसं मी कधी फास्ट बोलत असेल तर ते प्लीज समजून घ्या थोडं. ओके, आणि कुठला म्हणजे काही व्हिडिओचा भाग तुम्हाला पॉज करून देखील ऐकावासा वाटत असेल तर तो पॉज करावा, ते लिहून घ्यावं. आणि मला आणखी काही कॉमेंट्स जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्ही विद्यार्थी म्हणून आणि तुमच्या समस्या आपण अशा पॅन्डेमिकमध्ये सोडवायला नक्कीच हव्या. राईट, या व्हिडिओचा फायदा सगळ्यांना होत असेल तसे तुमचे कॉमेंट्स पण आहे. आणि त्यानंतर आपण आता जे व्हिडिओज तयार करणार आहोत त्यामध्ये रायटिंग स्किल आहे, पोएट्री सेक्शन आहे. ओके, आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ते पुन्हा ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी करून घ्यावं. बेल आयकॉन प्रेस करून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ओके, काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही जे क्वेश्चन बँक आहे सॉल्व करून देत आहे. थँक्यू फॉर दोज. इतरही लोक करून देतीलच. चला तर ह्या सगळे तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करा. पुन्हा मी तुमच्यासोबत भेटतोच आहे व्हिडिओच्या माध्यमातून. त्यानंतर मला असं वाटतं की काही लेक्चर्स मी तुमच्या ऑनलाईन घ्यावं. वेळ आहे त्याला, 1-2 लेक्चर 3 लेक्चर मी ऑनलाईन घेईल आणि तुम्हाला काही सूचना पण करेल, जेणेकरून तुम्हाला चांगलं स्कोरिंग करता येईल. कारण की क्वेश्चन बँक ही खूप मोठी आहे, लेंदी आहे. पूर्ण आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न तो करतोच आहो. राईट, इतरांना पण व्हिडिओ शेअर करावा, सबस्क्राईब करा. थँक्यू.